होत का नाहीये? काय होत नाही? काय झालं आहे? हा देवप्पापर्यंत पोहोचता येत नाहीये मला. वाचता येत नाही म्हणजे देवप्पा येणार आहेत का नाही? बाळू गेला तसा देवप्पा बी नाहीत आणि कुठे गेला आहेत ते बी समजत नाही. हा बाळूने काहीतरी करणी केली. ते तर मला बी समजत आहे की, तर गेलं कुठं आहेत देवप्पा? तू गावात नीट शोधलंस ना त्याला? मग आणि जरी असतील तरी चढून कसं पाहिजे बसतील? त्या बाळूच्या सांगण्यावरनं काही करेल तो देवप्पा. बाळूनं वश केलंय ना त्याला. निश्चय म्हणून नालायक निघाला हा देवप्पा. पंढरपूरला ते गेला नसतील. बाळू सण देवप्पाचं तसं बोलणं चाललं होतं. नाही असं होणार नाही. देवप्पा मला सांगितल्याशिवाय इथून जाऊच शकत नाही. असं होणार नाही कसं? आता गेलो आहेत तर. हे मंगळू जास्त बोलू नकोस. त्या बाळूचं काय चाललंय, त्या पंचाचं काय चाललंय, त्या देवप्पाचं काय चाललंय काही कळत नाहीये. देवप्पा तर म्हणत असताना मग देवप्पा पंढरपूरला गेला असतील. बरं बाकीच्यांचं खरंच काही सांगता येत नाही आणि कोणी येत बी नाही इथं. मंगळू एक काम कर, गावात जा आणि माहिती काढ नेमकं चाललंय तरी काय. तर मला काही होणार तर नाही ना? ए काय होणार तुला? हा का तुझाही माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये? तसं नाही हो. पण म्हणजे समजत कसं विचित्र होता म्हणून म्हणलं. काय विचित्र घडत नाही. जागा बाळूच्या घरी जाऊ का? नको घरी जाऊ नको. अडचण होऊ शकते. अडचण म्हणजे काय होईल? त्या बाळूवर विश्वास नाहीये मला. त्यांनी काही जादू केली म्हणजे त्याच्या घरी गेलो तर मरल, नाहीतर असं काहीतरी होईल. सांगता येत नाही. सांगता कसं येत नाही? अहो तुम्हाला तर समजत आहे ना. पण त्या बाळूचं काही समजत नाही. त्या देवी बरोबर लग्न झालंय त्याचं. त्यांना ठरवू द्या. तर घाबरला पंच मला. बघ बाळू आला. अरे हा बरं झालं बाबा बाळू आला, नाहीतर जीवच गेला असता आपला. काय म्हणलं? काय नाही म्हटलं बाळू आला. असं होय. राम राम. ये बाळू. नाही या समध्यांना जमवलं आणि थांबून धरलं हितच. बरं केलं. आत्या अरे तुझी बडबड करून यांचं डोसकं बी खाल्लं काय? ए नाही रे. ए डोसकं खाल्लं तुमचं म्या? नाही अजिबात नाही. मग ते जाऊ दे. काय बोलणार होतास आमच्या संग? अरे माग मी बोललो नव्हतो का तुम्हासनी इथं चारा कमी आहे आपण दुसरीकडे जाऊ म्हणून? हा अरे ध्यानात हाय ना? वय हाय ध्यानात. मग त्याचं काय? अरे मी विचार करतोय का उद्याच निघायचं. अरे पण जायचं कुठं? इजापूरच्या बाजूला जायचं आहे. मी विचारपूस केली आहे. बक्कल चारा आहे तिकडे मेंढ्यास. हा चालतंय की सकाळच्याला निघायचं का? मग वय लवकरच निघू. आणि अजून कोणी येणार असेल तर त्यांच्या बी कानावर घाला. हा अरे कोणीच नाही, एवढेच माणसं आहे. आता मला सांग, आपल्या गावात खाटकन जरा वाजलं केवढे लोक जमा होतात. हा आता आपण तिथं बी हाय चारा. तू बी तिकडच जा. उगा ते इजापूरला नग. हा चाऱ्याकडे जायचं आहे तर एवढं लांब कसं पाहिजे? हा आणि मी सांगते ते जवळ बी हाय. म्हणजे कसं तुला लागलीच परत येता येईल. काय वय तर मी समध्यासनी सांगितलं आहे का इजापूरला जायचं आहे म्हणून. मग समजत सांगा की इथं जवळ चारा आहे. ते काय नाही म्हणणार आहेत पण. हा तू समजासनी घेऊन हितच जा. उगा माझ्या बी जीवाला काळजी नग.
नग नग इजापूरला जायचं ठरलं आहे ना व मग तिकडच जा. अगं आहे तिथलं म्हणत होतीस ना मधनच काय झालं? अगं हिथं हाय असं नुसतं समजलं हाय, खरं काय खोटं काय कसं समजल? अगं मग बघायचं की. नग उगा येळ कशा पायी वाया घालवायचा. त्यापरीस ठरलं हाय, समधी निघाली हाय तर जाऊ दे. अगं हे काय करते? गाठोडं बांधते. आपण आज जातीलाच हे गाव सोडून जाऊ. कुठं बी जायची गरज नाही. का? हे बघ काय आणलंय. काय हे? 1000 रुपये. 1000 रुपये कोणी दिले? स्वतः एक देव माणूस. देव माणूस? होय, बाळू नाव आहे त्याचं. अरे देवा, देव पावला, महादेव पावला आपल्याला बघा. ए अरे मेंढ्यांपाशी कोणी आहे ना? नाही तर जायचं त्या अंगाला उगा. ऐक समधी, पण बाळू कवा यायचा? आता आम्ही तुमच्या संगत आहे, आम्हाला विचारता केव्हा येणार आहे? आम्हाला काय ठाव? अरे पर ते तुमच्या गावचं आहे ना, कसं आहे ते तुम्हाला ठावक. आता ते आमच्या गावचं आहे, कसं आहे काय आहे ते ठाव असल्यावर ते केव्हा येणार हे कसं समजन? अरे तसं नव्ह, कवा कुठं गेला, कधी येतोय तुला ठाव नाही होय? त्याचं काय सांगता येतं बा? काळजी करायला पाहिजे एवढं मला समजतंय बघ. बरं वैदाकडे जायचं म्हणलं तर ते बी नाही म्हणतीस तू. होईल कमी, नका काळजी कर. अरे कवा धरणं हेच म्हणतीयास, कुठं झालंय कमी? उलट वाढतच चाललंय. काय नाही, स्वयंपाक करती आणि आराम करते, झालं. ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस का तू? वा, काय कारका लावला आहे सर? कशा पाय भांडता आहे? हिला बरं वाटत नाही, आराम कर म्हणलं तर ऐकाय ना का? काय ग सुंदरा, काय झालं आहे? कुठे काय होतंय? ताप भरला आहे वाई. वाईच अगं जीव चालला की तापानं खोकल्यानं. त्यांचं काय बी ऐकू न ग, पालीची मगर करायची सवयच आहे असं. अगं सुंदरा, काही येडीबिडी झाली आहेस का काय? अंग केवढं भासत आहे. आता तू भी लय करू नका. काय लय करत नाही म्या, अंग भासत हाय तर भासत हाय. आराम कर जा बरं. हे 2 भाकऱ्या टाकती आणि जाती. हा, ऐक, मी आणून देतो भाकऱ्या, नाही तर तू उठ, म्या करून देतो. नग नग, बाजूला भरतीस का नाही? नाही ते ह्या घरात पुण्यांदा पाय नाही ठेवायचो म्या. बघत नका बसू, जा. काय लागलं त्याचं काय? हवं तुम्ही तरी 2 घास खाऊन घेता का? मला भूक नाही. बर बाळू, तू घे जेवून. तू कवा जेवणार आहेस? ऐका, म्या कवा तुमच्या संग जेवाय बसते हाय वय. बाळू, गंगी धड बोलती नव तुझ्या संग? म्हणजे काय बी कसं बी बोललं तर माझी मायंदाळ काम आहे. तसं नव, यायला भाकर मिळती का? तुझी सर नाही बघ कोणाला. तुझ्या संग होतो, या घरात राहत होतो, तवर कधी उशीर झाला नाही मुखात घात जाय. आता तुझ्यासारखं कोणासने बी नाही जमायचं. आणि असं बी मला लय भूक नाही लागत. तसं नाही चालायचं. सतीन तर काळजी घ्यायला पाहिजे की. त्यासाठी यानं घरात येऊ आलं पाहिजे, घरात पाय टिकलं पाहिजे.